welcome back in electronics lecture SGMSP channel, SGM.SC channel. तुम्हाला आज असं सांगायचं आहे मला की आपले हे पेपर 1 चे जे चॅप्टर आहेत, किती चॅप्टर आहेत बघा. पेपर 1 चे इन्स्ट्रुमेंट्स फर्स्ट चॅप्टर, सेकंड पॉवर सप्लाय सेकंड चॅप्टर, थर्ड चॅप्टर इज ट्रान्सड्यूसर, फोर्थ चॅप्टर ऑपरेशनल एम्प्लीफायर, दॅट इज ऑपरेशनल एम्प्लीफायर ला आपण शॉर्टकट वापरतो ऑप-एम्प, and fourth is modern electronic communication and study of integrated circuit. हे सगळे चॅप्टर आपले आता पेपर 1 चे झालेले आहेत, बरोबर. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे नोट्स ऑफ ऑल दीज चॅप्टर्स आर गिवन. फक्त कुठले राहिले तर मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचे चॅप्टरचे नोट्स थोडे द्यायचे राहिले. बाकी हे सगळे चॅप्टरचे नोट्स आय हॅव प्रोव्हाइडेड यू इन द PDF फाइल. सेकंड पेपरमध्ये बघा, हा पेपर 2 चे सिलेबस आहे. दिस इज द पेपर 2. हा कुठला आहे पेपर 1. तर पेपर 2 मध्ये आपल्या जेव्हा कॉलेज चालू होतं त्यावेळेस आपण संपवलेले चॅप्टर्स कुठले कुठले तर बायनरी नंबर्स वी हॅव फिनिश्ड द चॅप्टर फर्स्ट. इट इज अ बायनरी नंबर्स कोड्स अँड बायनरी अरिथमेटिक. सेकंड चॅप्टर आपण कंप्लीट केले लॉजिक गेट, अँड थर्ड चॅप्टर लॉजिक फॅमिलीज अँड IC स्पेसिफिकेशन्स. हा तिसरा चॅप्टर पण आपला संपलेला आहे. आता यूट्यूब लेक्चरमध्ये आपण हा चॅप्टर संपवलेला आहे, दॅट इज अ कम्प्युटर फंडामेंटल्स. तर राहिले किती चॅप्टर्स बघा, 6, 4, 6 अँड 7. अँड नेक्स्ट इज व्हॉट नोट्स. नोट्स या नंबर सिस्टीम कोड्स अँड बायनरी अरिथमेटिक्सची नोट्स कॉलेज चालू होतं त्यावेळेस दिलं होतं. लॉजिक गेटचे नोट्स तुम्हाला दिलेले आहे PDF फाईलमध्ये. लॉजिक फॅमिलीजचे नोट्स पण तुम्हाला PDF फाईलमध्ये दिले. फंडामेंटल कॉम्प्युटर फंडामेंटलचे नोट्स पण तुम्हाला PDF मध्ये दिलेले आहेत. तर राहिलेले 3 चॅप्टर फक्त आपला 3 चॅप्टरमधला हा चॅप्टर आपण आज स्टार्ट करणार आहे, दॅट इज द मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर, एन्कोडर्स अँड डिकोडर्स. आता आपले 3 चॅप्टर राहतात, मल्टिप्लेक्सर, फ्लिप फ्लॉप, एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, डिजिटल टू एनालॉग कन्व्हर्टर. ओके, तर आपण पेपर 1 चे टोटल 15 पेपर आपण झूम मीटिंगमध्ये सॉल्व करून घेतलेले आहेत. हाऊ मेनी पेपर्स? 15 पेपर्स आर सॉल्व इन द झूम मीटिंग. मग तुम्ही काय करायचं, ते पेपर जे आपण सॉल्व केलेले आहेत झूम मीटिंगमध्ये ते एका बुकमध्ये लिहा, नोटबुकमध्ये लिहा किंवा पेजवर लिहून त्याला एक फाईल, वेगळी फाईल तयार करायची आहे. त्या फाईलमध्ये सगळे पेपर अटॅच करायचे आहे. जेव्हा कॉलेज चालू होईल त्यावेळेस ते फाईल चेक केलं जाईल. ओके, सो दॅट इज युअर वर्क ॲट होम. तुम्ही ते होमवर्क आहे तुमच्यासाठी, ते तुम्ही सगळं कंप्लीट करायचं आहे. नोटबुक टाका किंवा त्याला एक नोटबुक करा किंवा फाईल पेपरमध्ये तुम्ही लिहून त्या करायचा फाईल करायचा. ओके, टोटल 15 क्वेश्चन पेपर आपण सॉल्व केले आहेत पेपर 1 चे. आता विल स्टार्ट द चॅप्टर मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर, एन्कोडर अँड डिकोडर. या चॅप्टरमध्ये काय काय पॉईंट असणार आहेत बघा. फर्स्ट पॉईंट असणार आहे मल्टिप्लेक्सर. फर्स्ट पॉईंट असणार आहे मल्टिप्लेक्सर. सेकंड पॉईंट असणार आहे डीमल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर. थर्ड पॉईंट असणार आहे एन्कोडर्स, एन्कोडर्स. फोर्थ असणार आहे डिकोडर्स. आता मल्टिप्लेक्सरमध्ये 1:4 मल्टिप्लेक्सर असणार आहे. मल्टिप्लेक्सरला शॉर्टकट आहे मक्स. 1:4 मल्टिप्लेक्सर असणार आहे. परत डीमल्टिप्लेक्सरला 4:1 डीमक्स असणार आहे. एन्कोडर्स तर डेसिमल टू BCD एन्कोडर असणार आहे, आणि ते BCD टू डेसिमल डिकोडर असणार आहे. डेसिमल डिकोडर्स and encoders.
परत असणार आहे 7 सेगमेंट डिस्प्ले, 7 सेगमेंट display. All these things are in this chapter multiplexer, demultiplexer, encoder and decoder. Today we are taking the introduction of this chapter. Okay, जैसे आपण प्रत्येक लेक्चरला प्रत्येक चॅप्टरचा फर्स्ट लेक्चर ॲज अ इंट्रोडक्शन लेक्चर आपण घेतो, तसंच हा लेक्चर पण आपण कसं घेणार आहे ॲज अ इंट्रोडक्शन लेक्चर वी आर गोइंग टू टेक. So first point is what? Multiplexer point. You know the multiplex. Multi means what? It is more than or 3 signal is called as the multiplexer. Okay. So multiplexer is nothing but when many inputs are given and only one output we are getting is called as the multiplexer. मल्टीप्लेक्सरला आपण काय म्हणतो, जेव्हा मेनी इनपुट दिलेले असतात आणि ओनली वन आउटपुट आपल्याला मिळत असतो त्याला म्हणायचा मल्टीप्लेक्सर. तर मल्टीप्लेक्सरमध्ये पण कसे 2 टाईपचे मल्टीप्लेक्सर असतात. तर 2 टाईपचे मल्टीप्लेक्सर कुठले, तर जर कॉम्बिनेशनल सर्किट, 2 मल्टीप्लेक्सर्स आर इन द कॉम्बिनेशनल अँड सिक्वेन्शियल सर्किट. कुठले मल्टीप्लेक्सरमध्ये परत 2 टाईप आहेत, कॉम्बिनेशनल अँड सिक्वेन्शियल. कॉम्बिनेशनल सर्किट अँड सिक्वेन्शियल सर्किट. ओके, सो दिस कॉम्बिनेशनल सर्किट अँड सिक्वेन्शियल सर्किट म्हणजे कसले सर्किट. कॉम्बिनेशनल सर्किट्स आर दोज सर्किट विच ज्याच्या आउटपुट इनपुटवर डिपेंड असतो बट इट इज नॉट परमनंटली स्टोर्ड, त्याला मेमरी नसते. सो इट हॅव नो मेमरी. कॉम्बिनेशनल सर्किट्स आर दोज सर्किट्स हुज आउटपुट इज डिपेंड ऑन इनपुट बट इट्स for time being. It is for time being, not for permanent, because there is a no memory to store. त्याला म्हणायचा काय, कॉम्बिनेशनल सर्किट. कॉम्बिनेशनल सर्किट्स आर those circuit whose output is depend on its input but it is for time being, for time instant. After certain time it will be removed. Okay, but in sequential circuit म्हणजे कसलं सर्किट, आउटपुट इज डिपेंड ऑन इनपुट फॉर लॉंग टाइम. ओके, नॉट फॉर इंस्टंट ऑफ टाइम, इट इज फॉर लॉंग टाइम बिकॉज मेमरी इज अवेलेबल इन द सिक्वेन्शियल सर्किट. आपल्या पास आउट म्हणजे पास्ट स्टेप जे काय आहेत त्याचे ते पास्ट स्टेप स्टोर करून ठेवण्यासाठी इट कंटेन्स द मेमरी इन द सिक्वेन्शियल सर्किट. ओके, तर हा डिफरन्स आहे. मल्टीप्लेक्सरमध्ये पण 2 टाईपचे मल्टीप्लेक्सर आहेत. कुठले कुठले, कॉम्बिनेशनल सर्किट अँड सिक्वेन्शियल सर्किट. कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये आउटपुट इज डिपेंड ऑन इनपुट बट देर इज नो मेमरी, therefore it is for time instant. But in sequential circuit there is a memory, therefore output is depend on input for a long time and pass out states are stored in the memory because sequential circuit contains the memory. आलं लक्षात. मल्टीप्लेक्सर म्हणजे काय, मल्टीप्लेक्सर means what, when many inputs are given to the circuit only one output we are getting is called as the multiplexer. So लॉजिक सिम्बॉल आपण असं काढू शकतो ज्याला आपण मेनी इनपुट्स देऊ शकतो. how many inputs, many inputs. किती काय आहेत, these are the many inputs. more number of inputs आपण दिलेले कशाला, तर मक्सला. मक्स म्हणजे काय, इज अ शॉर्टकट ऑफ मल्टीप्लेक्सर. when many inputs are given to the multiplexer only one output we are getting is called as the mux or the multiplexer. जेव्हा मेनी नंबर ऑफ इनपुट आपण देतो आणि फक्त एक आउटपुट आपल्याला मिळतो त्याला म्हणायचा मल्टीप्लेक्सर. आता एक्झॅक्टली अपोजिटच असणार आहे.
काय तर डिमल्टिप्लेक्सर. डिमल्टिप्लेक्सर म्हणजे काय एक्झॅक्टली अपोजिट. फक्त एकच इनपुट द्यायचा त्याला. हाऊ मेनी इनपुट्स वी आर गिविंग? ओनली वन इनपुट वी आर गिविंग अँड we are getting more number of outputs. Yes, we are getting many number of output is called as the demultiplexer. Okay, where we are giving one input and getting many outputs is called as the demultiplexer. So what is multiplexer and demultiplexer? Multiplexer is nothing but the many into one is called as the multiplexer. And it is what? 1 into many is called as the demultiplexer. One input and many output is called as the demultiplexer. Okay, so these are the very simple circuit. We'll see it in detail afterwards. First, today we are going to see the introduction. फक्त आपण आज काय करणार आहे? इंट्रोडक्शन बघणार आहे. मल्टिप्लेक्सर म्हणजे काय, डिमल्टिप्लेक्सर म्हणजे काय, कॉम्बिनेशनल सर्किट म्हणजे काय आणि सिक्वेन्शियल सर्किट म्हणजे काय, व्हॉट आर द इनकोडर्स, डिकोडर्स, 7 सेगमेंट डिस्प्ले हे सगळं आपण फक्त इथे इंट्रोडक्शन लेक्चर म्हणून बघणार आहे. नेक्स्ट इज व्हॉट एनकोडर्स. बघा, कोडर्स अँड एनकोडर्स. एनकोडर्स अँड डिकोडर्स दोन वर्ड्स आहेत बघा, एनकोड अँड डिकोड. व्हॉट आर द एनकोडर्स? एनकोडर्स म्हणजे काय अँड डिकोडर्स म्हणजे काय? एनकोडर्स म्हणजे काय, ॲक्टिव्ह कंपोनंट असेल तर त्याला काय करायचा, कोडेड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा. म्हणजे काय, एनकोडर्सला काय करायचा, एनकोडर्सला ॲक्टिव्ह कंपोनंट जर असेल तर त्याला कोडेड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा. दॅट इज कॉल्ड एज द एनकोडर्स. ओके, एनकोडर्स म्हणजे काय, सपोज एनकोड करणे, पासवर्ड घालणे, दॅट इज कॉल्ड एज द एनकोड. तुम्ही कोड घालणार त्या पर्टिक्युलर थिंगला तुम्ही कोड देणार, दॅट इज कॉल्ड एज द एनकोडर. ओके, अँड व्हॉट इज डिकोडर? एक्झॅक्टली अपोजिट ऑफ द एनकोडर्स इज कॉल्ड एज द डिकोडर्स. डिकोडर्समध्ये काय असणार आहे, इथे इनपुट काय असणार आहे, इनपुट इज द नथिंग बट द कंट्रोल सिग्नल. कंट्रोल सिग्नल जे असतो इज used as the input. Input is used as a control signal in the decoders. Decoders मध्ये काय असणार आहे, सेपरेट इनपुट सिग्नल नसणार आहे त्याच्यात. तर कंट्रोल सिग्नलचे जे इनपुट्स आहेत तेच कंट्रोल सिग्नलचे इनपुट ॲज अ इनपुट म्हणून डिकोडरमध्ये यूज होणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट, जे आपण पासवर्ड किंवा कोड दिले होते त्याला ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे इज कॉल्ड एज अ डिकोडर. ओके, एनकोड करणे म्हणजे काय, त्याला काहीतरी कोड देणे, इट इज कॉल्ड एज अ एनकोडर. आणि डिकोड करणे म्हणजे काय, दिलेला कोडला परत ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे इज कॉल्ड एज द डिकोडर. सो दीज आर 2 एनकोडर्स अँड डिकोडर्स. एनकोडरमध्ये डेसिमल टू BCD एनकोडर. डेसिमल नंबर आपल्याला माहिती आहे, बायनरी नंबर सिस्टीम. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण सगळे नंबर सिस्टीम बघितलेले आहेत. डेसिमल नंबर, हेक्साडेसिमल नंबर, बायनरी नंबर, बायनरी टू डेसिमल कन्वर्जन, ऑक्टल नंबर्स, all those numbers we have seen in the very first chapter of this paper. Okay, so decimal number to BCD encoder म्हणजे काय, BCD म्हणजे काय, बायनरी कोडेड डेसिमल नंबर. ते नंबर पण आपण बघितले. बायनरी कोडेड डेसिमल नंबर किती असतात, बायनरी नंबर म्हणजे काय, 0 and 1 इज कॉल्ड एज द बायनरी नंबर. तर डेसिमल नंबर म्हणजे कसले नंबर, त्या डेसिमल नंबरला बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एनकोडर वापरला जातो, म्हणजे त्याला कोड केला जातो, त्याला म्हणायचा एनकोडर्स. ओके, तसंच डिकोडर्समध्ये काय करतो, जे दिलेला कोड आहे त्याला परत ओरिजिनल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणे, दॅट इज कॉल्ड एज द डिकोडर्स. ओके, नेक्स्ट इज व्हॉट 7 सेगमेंट डिस्प्ले. कसला डिस्प्ले, 7 सेगमेंट डिस्प्ले. मीन्स दॅट डिस्प्ले हॅव द 7 सेगमेंट्स. 7 सेगमेंट असतात त्याला, लाईक दिस अशी सेगमेंट असतात. हाऊ मेनी सेगमेंट्स, 7 सेगमेंट्स यूज केले जातात त्याला. A, B,
7 सेगमेंट डिस्प्लेला काय दिलेले असतात, सेगमेंट्स दिलेले असतात. 7 सेगमेंट दिलेले असतात. 1 2 3 4 5 6 and 7. किती सेगमेंट आहे, 7 सेगमेंट आहे. 7 सेगमेंट डिस्प्ले इज यूज. डिस्प्ले म्हणजे काय, ज्याच्यावरती आपल्याला आउटपुट दिसतो त्याला म्हणायचं आपण डिस्प्ले. तर तो डिस्प्ले कसं असणार आहे, 7 सेगमेंट असणार आहे. सपोज तुम्हाला जर 3 नंबर डिस्प्लेला दाखवायचा असेल, नंबर 3, तर तो कसं दाखवणार, मग त्याच्यातला ए दाखवणार, बी दाखवणार, सी दाखवणार, डी दाखवणार आणि जी दाखवणार. म्हणजे ए बी सी डी एंड काय दाखवणार, जी नंबर, ए बी सी डी एंड जी. जे 3 नंबर मीन्स जे नंबर आपल्याला पाहिजे डिस्प्लेवरती त्यावेळेस काय असणार आहे, हे जे सेगमेंट्स आहेत ते ॲक्टिव्ह हाय असणार आहे. ॲक्टिव्ह हाय म्हणजे कसले, ॲक्टिव्ह हाय अँड ॲक्टिव्ह लो. जिथे काय यूज केले, LED वापरले गेलेले आहेत, लाईट एमिटिंग डायोड. ज्या वेळेला सिग्नल हाय असणार आहे त्यावेळेस जी LED फक्त ग्लो होणार आहे आणि तुम्हाला काय डिस्प्लेला काय दिसणार, 3 नंबर दिसणार. तेच LED फक्त काय होणार आहे, हाय असणार आहे आणि बाकीचे LED लो असणार आहे. ॲट दॅट टाईम तुम्हाला काय, जे नंबर तुम्हाला डिस्प्ले करायचे असेल तो नंबर दिसणार. सपोज तुम्हाला 7 नंबर बघायचे असेल तर तुम्ही कसं बघणार, 7 नंबर याच्यावरती दिस ए बी अँड सी, ए बी अँड सी. दिस इज द नंबर 7. मीन्स विच LEDs आर ॲक्टिव्ह हाय, ए बी अँड सी. Okay, if you want to see the number 8, then all LEDs will be active high. म्हणजे A, B, C, D, E, F and G सगळे LED काय असणार, ॲक्टिव्ह हाय असणार. म्हणजे सगळे LED ऑन होणार, त्यावेळेला तुम्हाला नंबर 8 दिसणार. ओके, सो दिस 7 सेगमेंट डिस्प्लेसाठी कुठली IC यूज होते, विच ICs आर यूज इन द 7 सेगमेंट डिस्प्ले, वाय मल्टीप्लेक्सर इज यूज, वाय डीमल्टीप्लेक्सर इज यूज, कशासाठी हे सर्किट वापरलेले आहे ते सगळं इन डिटेल आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर मल्टीप्लेक्सरची एक IC यूज केल्यानंतर काय होणार आहे, तर बरेच सर्किट आपण कनेक्ट केल्यानंतर जो मल्टीप्लेक्सरचा सर्किट तयार होणार आहे तो सर्किट फक्त एक IC मध्ये आपल्याला मिळतो. कुठले IC मध्ये, मल्टीप्लेक्सरची IC मध्ये किंवा डीमल्टीप्लेक्सरची IC मध्ये किंवा एनकोडरची IC मध्ये किंवा डीकोडरची IC मध्ये. त्याच्यामुळे काय होणार आहे, इट रिड्यूसेस द कॉस्ट ऑफ द सर्किट. ओके, अँड दुसरी थिंग काय होणार आहे, इट विल बी इझी टू कनेक्ट द सर्किट और इट इज इझी टू ऑपरेट द सर्किट. फक्त एक IC वापरायला काही आपल्याला त्रास नसणार आहे. पण IC मध्ये जे सर्किट आहेत ते जर तुम्ही परत एकदा बिल्ड केले तर त्याच्यातला ते तुम्हाला काय होणार आहे, इट इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड सर्किट. So to reducing that complication, it is converted in the IC form, that is the multiplexer IC, demultiplexer IC, encoder IC and decoder IC. So what are the advantages of all these things? Because it reduces the cost, it saves the time, it solves the circuit easily. It is used to solve the complicated circuit in the easier form. Therefore, this multiplexer, demultiplexer, coder and 7 segment displays are used. All of you understand? आता आपल्याला हा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे, मल्टीप्लेक्सर आहे डीमल्टीप्लेक्सर. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इन डिटेल मल्टीप्लेक्सर म्हणजे काय ते बघूया. आता 1:4 मल्टीप्लेक्सर म्हणजे काय असणार आहे, एक इनपुट असणार आहे, 4 आउटपुट असणार आहे. 1:8 म्हणजे काय, 1 इनपुट असणार आहे आणि 8 काय असणार आहे, आउटपुट असणार. ओके, तर आपलं उलटं झालेलं आहे. 1:4 हे कशात यायला पाहिजे, किती यायला पाहिजे, 1:4 म्हणजे 1 इनपुट कशात असतो, डीमल्टिप्लेक्सिंगमध्ये आणि 4 इनपुट कशात असतात, तर मल्टीप्लेक्सिंग. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस? आय विल स्टॉप इट हिअर. हे समजलं तुम्हाला? हे आपल्या पेपर 1 पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. पेपर 2 मध्ये 3 चॅप्टर झालेले आहेत आणि हा यूट्यूब लेक्चरवरती झालेला आहे. फक्त राहिलेली 3 चॅप्टर आहे. ओके, त्यातला हा मल्टीप्लेक्सर चॅप्टर आपण आता चालू केलेले आहे. याचे सगळ्यांची नोट्स दिलेले आहेत, फक्त हे कम्युनिकेशनची नोट्स आता
चालू आहेत, रायटिंगमध्ये आहेत. Therefore it is not given. All notes are provided you in the PDF file. If you may have any difficulty, you can contact me on my own number. Okay, I will stop.